everyone. Yesterday we discuss about electric field intensity due to a point charge on a material in a medium. आपण काय डिस्कस केलेलं होतं, एक पर्टिक्युलर मीडियम वरती आपण काय इलेक्ट्रिक फील्ड ऑफ इंटेन्सिटीची पॉइंट चार्ज आपण काय केलेला होता, डिस्कस केलेला होता है ना. ते आपण काय बघितला होता की पर्टिक्युलर एक मटेरियल मीडियम एक ऑब्जेक्टचं आपण काय करत होतो, चार्ज ऑफ क्यू आपण कन्सिडर केलेला होता आणि त्याच्यातलं जे डिस्टन्स म्हणजे त्यापासूनचा जे डिस्टन्स होता क्यू प्लस क्यू आणि तुमचा टेस्ट ऑफ चार्ज म्हणजे Q0 है ना, म्हणजे प्लस क्यू आणि Q0 टेस्ट ऑफ चार्ज Q0 चा डिस्टन्स काय होता, R होता. तर आपण हे काल डिस्कस केलेलं होतं आणि त्याचे आपण काही इक्वेशन सुद्धा आपण काल डिस्कस केलेलं होतं. टुडे वी लर्न अबाउट इलेक्ट्रिक फील्ड लाईन ऑफ फोर्स. आज आपण डिस्कस करणार आहोत की इलेक्ट्रिक फील्ड लाईन ऑफ फोर्स काय आहे. तर लेट्स सी ऑन स्क्रीन. Electric line of force. Michael Faraday 1791 to 1867 introduced the concept of line of force for visualizing electric and magnetic field. ओके, मायकल फॅरेडेस हे काय होते, सायंटिस्ट होते. यांनी फर्स्ट टाइम का इंट्रोड्यूस केला होता कन्सेप्ट ऑफ लाईन ऑफ फोर्स. हे त्यांनी काय केली होती, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड लाईनची कन्सेप्ट त्यांनी काय केलेली होती, इंट्रोड्यूस केलेली होती मायकल फॅरेडेसनी 1791 to 1867च्या पिरियडमध्ये. An electric line of force is an imaginary curve drawn in such a way that the tangent at any given point on this curve gives the direction of the electric field at that point. ओके, मायकल फॅरेडेसने काय सांगितलं होतं की कन्सिडर करा की एक इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहे. ओके, आणि ती कशी आहे, इमेजिनरी लाईन आहे. आणि त्या इमेजिनरी लाईनमध्ये आपण काय ड्रॉन करतोय, कर्व ड्रॉन करतोय. त्याला आपण काय म्हणतोय, टेंजंट म्हणतोय. आणि जो तो टेंजंट असतो तो काय शोन करतो, इलेक्ट्रिक फील्ड लाईनची डायरेक्शन शो करतो. तर हे आपण जे कन्सिडर करतोय हे आपण फिगर 1मध्ये आपण हे डिस्कस करणारच आहोत. If a test charge is placed in an electric field, it would be acted upon by force at every point in the field and will move along a path. है ना, आपण काय म्हणतोय की जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ती काय करणार, ज्यावेळेस त्याला फोर्स ॲक्ट होणार त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड काय होणार, एव्हरी पॉईंटला ती काय होईल, मूव्ह होणार अलॉंग अ पाथ. द पाथ अलॉंग विच द युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह इज कॉल्ड ॲज लाईन ऑफ फोर्स. है ना, म्हणजे ज्यावेळेस तुमची पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह होतीये है ना, म्हणजे जे पाथमध्ये ज्या पाथ अलॉंग विच युनिट पॉझिटिव्ह चार्ज काय होती, तुमची मूव्ह होते, यालाच आपण काय म्हणतोय, लाईन ऑफ फोर्स. लेट्स सी अ डायग्राम फर्स्ट. ओके, आपण काय कन्सिडर केलेलं होतं, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. फर्स्ट स्लाइडमध्ये आपण काय म्हटलं होतं की इलेक्ट्रिक फील्ड लाईन ही काय असते, इमेजिनरी लाईन असते है ना. तर बघा इमेजिनरी लाईन आपल्याला कोणते दिसत आहे, बघा हे जे तुम्हाला जे दिसतोय EA आणि EB हे काय आहे, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ऑफ A पॉईंट आणि इलेक्ट्रिक फील्ड ऑफ B पॉईंट. हे दोन काय आहे, तुमची इलेक्ट्रिक फील्ड लाईन आहे, पण ही कशी आहे, इमेजिनरी लाईन आहे. आणि जे तुम्हाला कर्व दिसतोय ना, कर्व म्हणजे बघा ते A पॉईंटपासून जे तुमचा एक त्याचा टच पॉईंट दिसतोय, त्यानंतर एक कर्व दिसतोय आणि त्यानंतर Bच्या एका एरोला तिथं काय दिसतोय, बघा तुम्हाला जे एरोज दिसतंय ना A आणि Bच्या इथे बघा एरो जे दिसतोय तो काय होतोय, तो एक पर्टिक्युलर एका सरफेसला आपण काय म्हणतो, टेंजंट म्हणतोय है ना. तर तुम्हाला टेंजंट होताना दिसतोय ना इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सला. तर ही जी टेंजंट आहे ते ही टेंजंट काय दाखवते, काय शो करते, त्या इलेक्ट्रिक फील्ड लाईनची डायरेक्शन शो करते. A line of force is defined as a curve such that the tangent at any point to this curve gives the direction of the electric field at that point. है ना, बघा ते आपण लाईन ऑफ फोर्स काय डिफाईन करत होती, जे कर्व तुम्हाला मिळालेलं होतं त्या कर्वला आपण काय म्हणत होतो, टँजंट म्हणत होतो है ना. ती टँजंट ॲट एनी पॉईंट दिस कर्व म्हणजे कुठल्याही पॉईंटला आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिक फील्ड लाईनच्या कुठल्याही पॉईंटला आपण काय ड्रॉ करू शकतो, टँजंट ड्रॉ करू शकतो. आणि जे टँजंट असतं तो टँजंट काय शो करतो, इलेक्ट्रिक फील्ड लाईनची डायरेक्शन शो करत असतं. The density of field lines indicate the strength of electric field at that given point in space. आपण काय म्हणतोय की जे डेन्सिटी ऑफ द फील्ड लाईन ती काय इंडिकेट्स करते, स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड कुठल्याही गिवन पॉईंट इन द स्पेस. हे आपण फिगर 2मध्ये आपण हे
डिस्कस करू शकतो. तर लेट्स सी अ डायग्राम. डायग्राममध्ये बघा आपण काय बघतोय की डेन्सिटी ऑफ फील्ड लाईन, स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड है ना. म्हणजे बघा ते जे ऑब्जेक्ट आहे, जेवढी तुमची ऑब्जेक्ट असेल तेवढा ऑब्जेक्ट म्हणून तुमची काय असेल, इलेक्ट्रिक फील्ड लाईनची स्ट्रेंथ असेल है ना. म्हणजे जेवढी त्याची डेन्सिटी असेल त्या ऑब्जेक्टची, जेवढी त्याची एरिया असेल तेवढंच काय असेल तुमची डेन्सिटी, म्हणजे तेवढीच तुमची इलेक्ट्रिक फील्ड लाईनची काय असेल, स्ट्रेंथ असेल है ना. जसं पर्टिक्युलर आपण कन्सिडर करू शकतो की पर्टिक्युलर या डायग्राममध्ये बघा ए आणि बी. तर एमध्ये बघा तुम्हाला बघा याची जी एरिया आहे ती कशी आहे, जास्त दिसते. म्हणजे त्याच्यामधून तुमची काय मिळते बघा, म्हणजे पर्टिक्युलर इथे तुम्हाला काउंटिंग करा किती मिळते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 है ना. जे काय असेल तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड लाईन. आणि बीमध्ये बघा, बीमध्ये किती दिसते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 है ना. म्हणजे जे काही असेल, म्हणजे जेवढी त्याची एरिया असेल तेवढीच काय असेल त्याची स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड असेल. जेवढी त्या ऑब्जेक्टची एरिया असते, डेन्सिटी असते, तेवढा जास्त तुमची काय असेल, इलेक्ट्रिक फील्ड लाईनची स्ट्रेंथ असेल. लेट्स सी अ फिगर 10.13a, लाईन ऑफ फोर्स ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज है ना. बघा आपण काय कन्सिडर करतोय, जशी आपण इलेक्ट्रिक लाईन फोर्समध्ये काय बघितलं होतं की इलेक्ट्रिक फील्ड लाईन ही काय असते, इमेजिनरी लाईन असते है ना. तर कन्सिडर आपण काय करतोय, पॉझिटिव्ह चार्ज कन्सिडर करतोय प्लस क्यू. तर तिथे बघा तुम्हाला ही कशी ऑल डायरेक्शनमध्ये काय होताना दिसते, इलेक्ट्रिक फील्ड लाईन फ्लो होताना दिसत आहे है ना. तर काय होती बघा, हे जे ॲरो आहे ते बघा, जी पहिली ॲरो, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, हे जे 5ही ॲरो आहे ते या 5ही इलेक्ट्रिक फील्ड लाईनची जी ॲरो आहे ती कशी दिसते, आउटवर्ड डायरेक्शनला. म्हणजेच पॉझिटिव्ह चार्जपासून जे क्यू आहे ती कशी होती तुमची इलेक्ट्रिक फील्ड लाईन, काय होते, पॉझिटिव्ह चार्जपासून काय होते तुमची आउटवर्ड डायरेक्शननी जाताना दिसते. लेट्स सी अ फिगर 10.13b, लाईन ऑफ फोर्स ड्यू टू निगेटिव्ह चार्ज. आता आपण काय कन्सिडर करतोय, निगेटिव्ह चार्जपासून जे लाईन ऑफ फोर्स आहे तो आपण डिस्कस करतो. तिथे बघा आता आपण काय कन्सिडर केलेली आहे, निगेटिव्ह चार्ज कन्सिडर केलेली आहे है ना. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आता काय होतंय, निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह चार्जकडे काय होते बघा, ते ॲरो जे दिसतोय ना तुम्हाला, ते ॲरो कसे दिसत आहे तुम्हाला, निगेटिव्ह चार्जकडे येताना दिसतोय है ना. आणि आपण जे पॉझिटिव्ह चार्ज आपण 10.13a डायग्राममध्ये आपण डिस्कस केला होता प्रिव्हियस स्लाइडमध्ये. तर त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्जपासून इलेक्ट्रिक फील्ड लाईन काय होत होते, चालले होते. पण निगेटिव्ह चार्ज आता आपण कन्सिडर केलेला आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन काय होत आहे तुम्हाला येताना दिसत आहे है ना. तर ते आपण काय म्हणतोय की निगेटिव्ह चार्जकडे इलेक्ट्रिक फील्ड येत आहे. लेट्स सी अ फिगर 10.13c. ओके, आता 10.13c मध्ये ते जे आपण बघितलेली होती ती आपण सिम्पल 10.a आणि 10.b हे ना, 10.13चा ए आणि 10.13चा बी हे आपण जे कन्सिडर केलेलं होतं हे सिम्पल फॉर्ममध्ये आपण डायग्राम कन्सिडर केलेली होती. पण 10.13च्या सी मध्ये ही आपण जी डायग्राम बघतोय तर ती कशी थोडी डिफिकल्ट बघतोय है ना. तर बघा पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज आपण काय करतोय, कन्सिडर काय केलं आहे, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज आपण कन्सिडर करतोय. तर आपल्याला दिसतोय ना इझिली बघा, पॉझिटिव्ह चार्जपासून तुमचे इलेक्ट्रिक फील्ड लाईन काय होतोय, बाहेर पडताय आणि कुठे येतोय, निगेटिव्ह चार्जकडे येतो है ना. म्हणजे पॉझिटिव्ह चार्जपासून इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काय होतं, निगेटिव्ह चार्जकडे. म्हणजे तुम्हाला अशी कशी बघा ही जी डायग्राम आहे ती तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड लाईन कशी मिळते, ॲरोज फॉर्ममध्ये मिळते है ना. तर बघा आपण या जे तुम्हाला कर पॉईंट मिळतोय ते या कर पॉईंटमध्ये तुम्ही कोणत्याही एका पॉईंटला टँजंट ड्रॉ करू शकतात है ना. जसं आपण बघा इलेक्ट्रिक थेरीमध्ये आपण डिस्कस केलं होतं इलेक्ट्रिक फील्ड लाईनच्या फोर्समध्ये. तर आपण थेरी काय डिस्कस केली होती की इलेक्ट्रिक फील्ड लाईन्समध्ये काय ड्रॉन करतो आपण, टँजंट ड्रॉ करतो है ना. तर ह्या इथल्या कुठल्याही 3 पॉईंटमध्ये आपण काय ड्रॉ करू शकतो, टँजंट ड्रॉ करू शकतो. आणि ती जे टँजंट असेल ती काय शो करेल, त्या इलेक्ट्रिक फील्ड लाईनची डायरेक्शन शो करेल. तर 10.13च्या डीमध्ये आता आपण बघा पुन्हा पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज है ना. जसे आपण तिथे 10.13a मध्ये कन्सिडर केलेला होता की पॉझिटिव्ह चार्जपासून काय होते तुमची इलेक्ट्रिक फील्ड बाहेर पडतात है ना, आउटवर्ड डायरेक्शनला दाखवत होती, निगेटिव्ह चार्जकडे इनवर्ड डायरेक्शनला. तर 10.14च्या डीमध्ये सुद्धा द लाईन ऑफ फोर्स ड्यू टू सिमिलर चार्जेसमध्ये त्यांनी
आपण डायग्राम बघतोय तर इथे सुद्धा काय होतंय, तुमच्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन जे आहे ते काय होत आहे, तुमच्या आउटवर्ड डायरेक्शनला चालले आणि निगेटिव्ह सुद्धा काय होतोय, तो इनवर्ड डायरेक्शनमध्ये येताना दिसतोय आपल्याला. 10.13च्या ईमध्ये आपण काय डिस्कस करतोय बघा, लाईन ऑफ फोर्स टर्मिनेट ऑन अ कंडक्टर. म्हणजे जे लाईन जे आहे तुमचे लाईन ऑफ फोर्स आहे ते काय होत आहे, टर्मिनेट होत आहे ऑन दिस ऑन अ कंडक्टर. लेट्स सी डायग्राम 10.13F. Intensity of electric field is more at a point A and less at B. है ना. बघा आपण डायग्राममध्ये काय म्हणतोय की जी इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी आहे ए पॉईंटपासून काय होते, तुम्हाला जे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहे ती कशी आहे, मोर देन आहे. आणि जी पॉईंट बी आहे त्याच्यामध्ये कशी आहे तुमची, जी इलेक्ट्रिक फील्ड लाईन आहे ती कशी आहे तुमची, लेस देन आहे, है ना. म्हणजे जे तुमची काय म्हणतोय आपण की आपण जे जॉमेट्रिकल अरेंजमेंट करतो इलेक्ट्रिक चार्जेसची, तर ही कशी डिपेंड आहे, त्याच्या पर्टिक्युलर एरियावरती डिपेंड आहे. म्हणजे जेवढी त्याची एरिया असेल तेवढीच काय असेल तुमची इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स काय होतील तुमच्या त्या याच्यामधून त्या एरियामधून बाहेर पडतील, फ्लो होतील त्या पर्टिक्युलर एरियामधून. नेक्स्ट टॉपिक इलेक्ट्रिक फ्लक्स. आता आपण काय डिस्कस करणार आहोत, इलेक्ट्रिक फ्लक्स. मग काय आहे इलेक्ट्रिक फ्लक्स? ॲज डिस्कस प्रिव्हियसली, द नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्स पर युनिट एरिया इज द इंटेन्सिटी ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड ई, है ना, वेक्टर ऑफ ई. आपण बघा मी तुम्हाला आता मागाशी पण सांगत होती की काय असेल, जेवढी तुमची त्या ऑब्जेक्टची एरिया असेल तेवढीच काय होईल, त्या एरियामधून तुमची काय होणार, इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती काय होणार, फ्लो होणार, है ना. तर यालाच आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रिक फ्लक्स. म्हणजे फ्लक्स म्हणजेच काय की त्याचा मॅग्नेट्यूड, है ना, त्या ऑब्जेक्टचा मॅग्नेट्यूड. जेवढी तुमची एरिया असेल तेवढाच काय असेल तुमचा फ्लक्स काय असेल, त्या एरियामधून फ्लो होईल, है ना. Therefore, E is equals to number of line of force upon area enclosing the line of force. याचा फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्स अपॉन एरिया एनक्लोजिंग द लाईन ऑफ फोर्स. याला म्हणा इक्वेशन 1. कन्सिडर, बघा आपण काय म्हणतोय की जेवढी एरिया असेल, तर बघा आपण काय म्हणतोय की पर्टिक्युलर एक बकेट आहे आणि त्या बकेटमध्ये आपण काय म्हणतोय, पाणी आहे, है ना. तर बघा आपण काय म्हणतो, एक बकेट आहे आणि बकेटमध्ये पाणी आहे. तर पाणी हे काय झालं, हा फ्लक्स झाला. पण पर्टिक्युलर त्याला एरिया आहे का, नाही, है ना. जे फक्त काय आहे, मॅग्नेट्यूड आहे. पण जर मी काय केला, त्या बकेटमध्ये जर मी एक ट्यूब टाकून दिला, एक पाईप टाकून दिला आणि त्या पाईपमधून मी काय करते, त्या पाईपला फोर्स अप्लाय करते आणि काय होतंय, जर मी या डायरेक्शन पर्टिक्युलर राईट साईडनी जर मी त्याला त्या पाईपचं डायरेक्शन चेंज करते, तर काय होईल, त्या साईडनी तुमचं पाणी फ्लो होणार. किंवा जर मी लेफ्ट साईडनी काय करेल, मी त्या पाईपला लेफ्ट साईडनी मी टर्न करेल, तर काय होईल, लेफ्ट साईडने तुमची पाणी फ्लो होणार, आहे ना. म्हणजेच काय होतोय की जेवढी मी पर्टिक्युलर काय होते त्या इलेक्ट्रिक फील्डला मी एरिया देते, म्हणजे फ्लक्सला मी पर्टिक्युलर एरिया देते, तर काय होतंय, तुमच्या त्या एरियापासून तुमची फ्लक्स काय होतोय, फ्लो होतोय, है ना. म्हणजे हे एकमेकांना कसे असतात, इक्वल असतो. फ्लक्स आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईन हे एकमेकांना कसे असतात, इक्वल असतात, है ना. तर ही काय आहे तुमची इलेक्ट्रिक फील्ड लाईनचा जे इक्वेशन 1 जे आहे, हा इक्वेशन 1 इलेक्ट्रिक फील्ड लाईनचा काय, इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला आहे. लेट्स सी अ डायग्राम फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्सची डायग्राम बघा, जसं आपण कन्सिडर करत होतो की जेवढी एरिया असेल तेवढ्याच एरियामधून काय होतील, फ्लक्स काय होईल, तुमच्या फ्लो होतील. तर बघा आपण हे काय एक कन्सिडर केलेलं आहे ऑब्जेक्ट, आणि त्या ऑब्जेक्टमधून काय फ्लो होती, तुमची इलेक्ट्रिक फील्ड काय होतोय, इलेक्ट्रिक फील्ड फ्लो होतोय. म्हणजे काय होतं, तुमची फ्लक्स काय होतीये, फ्लो होतीये, है ना. तर बघा आपल्याला एक अँगल मिळतोय ई आणि एस. मग यस काय आहे, पर्टिक्युलर त्याची एरिया, है ना. यसने आपण काय करतोय, डिनोट करतोय. आणि ई काय आहे, इलेक्ट्रिक फील्ड. तर आपण जे त्यांच्यामधला जे अँगल आहे तो काय आहे, थीटा आहे. तर अँगल आपण कोणत्या दोन पॉईंटमध्ये घेतोय आपण अँगल, इलेक्ट्रिक फील्ड आणि त्याची एरिया. या दोघांचा अँगल काय आहे, अँगल ई इंटू एरिया,
है ना. आपण काय म्हणतोय की जे नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्स आहे हे काय आहे इक्वल ई इंटू एरिया. मग ई काय आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटू एरिया है ना. हे एकमेकांना कसे आहे इंटू आहे म्हणजे इक्वलिटी आहे. when the area is inclined at an angle theta with the direction of electric field है ना. आपण काय म्हणतोय की हे जे एरिया आहे हे एरिया आणि इलेक्ट्रिक फील्डचं हे अँगल काय आहे थीटा आहे. म्हणजे तो त्याचा डायरेक्शन दाखवतो ना इलेक्ट्रिक फील्डचा. तो अँगल तुमचा काय म्हणतोय आपण थीटा आहे है ना. हे आपण फिगर 1 वरून आपण कन्सिडर करतोय. इलेक्ट्रिक फ्लक्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया वेक्टर ds b थीटा है ना. आपण डायग्राममध्ये बघितलं होतं ना की त्याची जी इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया या दोघांचं काय होतं अँगल थीटा होता है ना. म्हणजे आपण बघा जे यस म्हटलं होतं ती काय होती एरिया होती. मग एरिया वेक्टर आपण काय घेतोय ds आणि ते dsच्या वरती जे एरो दिसतोय ती काय आहे वेक्टर क्वांटिटी है ना. देन द इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू आर एरिया थ्रू आर ds is given by. Therefore d phi is equals to component of ds along E into area of ds है ना. मग आपण काय म्हणतोय की डी फाय काय आहे कंपोनंट ऑफ ds अलॉंग ई है ना. म्हणजे तुमची एरियापासून काय फ्लो होते इलेक्ट्रिक फील्ड फ्लो होती आहे पर्टिक्युलर एरियामधून. तर आपण काय म्हणतोय ई इंटू ds इक्वेशन काय असेल डी फाय. बघा जे फाय जे आहे ते फाय काय आहे फाय आपण कशाने फाय हे जे आहे हा काय आहे फ्लक्सचा सिम्बॉल आहे. फ्लक्स जे दिसतोय तुम्हाला एक सर्कल दिसतोय आणि सर्कलमधून हाफ दिसतोय एक लाईन उभी लाईन दिसते त्याला आपण काय म्हणतो फाय म्हणतो. तर फाय हा फ्लक्सनी डिनोट करतो आपण फ्लक्सला डिनोट करतो फायनी. ओके तर मग काय म्हणतोय आपण डी फाय इज इक्वल्स टू ई इंटू ds कॉस थिटा है ना. म्हणजे बघा ई इंटू ds म्हणजे फाय इज इक्वल्स टू ई इंटू ds हे एकमेकांना इक्वल होते ना. आपल्याला हेच अँगल मिळालेलं होता ना ई इंटू ds. अँगल काय मिळालेलं होतं थीटा पण तो अँगल कशाचं मिळाला होता व्हेरी अँड व्हेरी स्मॉल म्हणजे साईन थिटाचा काय होतो कॉस थिटा. आपण म्हणू शकतो ना डी फाय इज इक्वल्स टू ई इंटू ds कॉस थिटा. डी फाय इज इक्वल्स टू ई ds कॉस थिटा. डी फाय इज इक्वल्स टू ई इंटू ds. याला म्हणा इक्वेशन थ्रू द एंटायर सरफेस. फाय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ डी फाय is equals to integration of surface E vector of E into vector of D is equals ds is equals to vector of E into S. याला म्हणा इक्वेशन 2 है ना. आता आपण काय करतोय टोटल फ्लक्स बघतोय. मग टोटल फ्लक्सला आपण काय करतोय इंटिग्रेट करतोय. तर इंटिग्रेशन ऑफ डी फाय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ दी सरफेस. मग काय होतं वेक्टर ऑफ E इंटू ds इज इक्वल्स टू काय होतं वेक्टर ऑफ E इंटू वेक्टर ऑफ S. याला म्हणा इक्वेशन 2. The SI unit of electric flux can be calculated using phi is equals to vector of E into vector of S is equals to V upon M है ना. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डला आपण कशामध्ये मेजर करतो व्होल्टेजमध्ये आणि एरियाला कशामध्ये मेजर करतो मीटरमध्ये. म्हणजे आपण म्हणू शकतो ना की म्हणजे याचा जे युनिट आहे इलेक्ट्रिक फील्डचा वोल्टमध्ये आणि एरियाचा मीटरमध्ये. तर काय आहे ई इंटू वेक्टर ऑफ ई इंटू वेक्टर ऑफ एस इज इक्वल्स टू व्ही अपॉन एम इंटू एम स्क्वेअर इज इक्वल्स टू व्ही एम.